विधान भवनाच्या पायऱ्यावर पहिल्याच दिवशी आता विरोधक आक्रमक झालेले आहेत। अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचा पहिला दिवस आहे। आपण पाहतोय की विरोधक या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी हातामध्ये आता बोर्ड घेऊन वीज वाढीबद्दल या ठिकाणी सरकारला धारेवर धरलेलं आहे। स्वस्त विजेची हमी, ग्राहकांना विजेची कमी होते, महावितरण मालामाल, ग्राहक झाला गोलमाल, अशा आशयाचे जे पोस्टर्स आहेत ते त्यांनी हाताला घेतलेले आहेत। मागेल त्याला सोडा, कुणाला दिले ते सांगा, शेतकऱ्यांना मिळत नाही आणि व्यापाऱ्यांना मिळते वीज, अशा फुकट घेतात लाईट बिल, वीज शेतकऱ्यांना मिळत नाही, वीज फुकट घेतात लाईट बिल, अशा आशयाचे जे बॅनर आहेत ते या ठिकाणी विरोधक घेऊन उभे राहिलेले आहेत। अगदी मोजकेच विरोधक आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, पण त्यांनी या ठिकाणी आता आंदोलनाला सुरुवात केली। अंबादास दानवे, महेश सावंत आहेत, ज्योती गायकवाड आहेत आणि इतर जे शिवसेनेचे आणि महाविकास आघाडीचे आमदार आहेत ते आता आक्रमक झालेत। 8 तासाच्या विजेची हमी शेतकऱ्यांना मिळते खूपच कमी, अशा आशयाचे जे बॅनर आहेत ते सध्या त्यांनी हातामध्ये घेतलेलं स्पष्टपणे दिसते। महेश सावंत आणि अंबादास दानवे यांच्याकडून आता घोषणाबाजीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि सरकारला कुठेतरी वीज दर वाढीबाबत, त्यासोबतच वीज न मिळण्याबाबत जाब विचारला जातोय। आपण पाहतोय की अधिवेशनाचा दुसरा आठवडा आहे, दुसऱ्या आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी आता विरोधक जे आहेत ते आता कुठेतरी आक्रमक होत आहेत आणि आक्रमकता दिसते विजेबाबतची। सौर कृषी पंप योजना नावाला शेतकऱ्यांचे पैसे घेतले, खर्चाला महावितरण मालामाल, ग्राहक झाला गोलमाल, मागेल त्याला सोडा, कुणाला दिले ते सांगा, स्वस्त विजेची हमी, ग्राहकांना विजेची कमी, सौरपंप योजनेचा मोठा गाजावाजा, शेतकऱ्यांच्या पैशाचा वाजलाय बाजा, शेतकऱ्यांना मिळत नाही वीज, फुकट घेतात लाईट बिल आणि 8 तासाच्या विजेची हमी शेतकऱ्यांना मिळते खूपच कमी, अशा आशयाचे जे होर्डिंग जे आहेत ते लावून या ठिकाणी सरकारला जाब विचारला जातोय। शेतकऱ्यांच्या आश्वासनांचं करायचं काय, सरकारचं खाली डोकं वर पाय, धिक्कार केला जातोय आणि त्यासोबतच आपण पाहतोय की एकीकडून सत्ताधारी पायऱ्यांवरून जात असताना दुसरीकडे विरोधकांचं आज पहिल्या दिवशी अधिवेशनामध्ये वीज दर वाढीबाबत आता जाब विचारला जातोय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।